नमस्कार. चला, आज एका अशा गावाची गोष्ट ऐकूया, जिथे अख्ख्या गावाने मिळून एक असा काही निर्णय घेतलाय ना, जो आपल्या नेहमीच्या सामाजिक नियमांना थेट आव्हान देतो. आणि गंमत म्हणजे ही सगळी गोष्ट सुरू होते 6 फेब्रुवारी 2026च्या या एका वर्तमानपत्राच्या पानातून. हो, खरंच, सगळी कहाणी फक्त या एका कागदात आहे. यावरून कळतं की स्थानिक बातम्यांमध्ये केवढी ताकद असते, नाही का? चला मग बघूया नेमका काय आहे या बातमीमध्ये. या बातमीचं शीर्षक बघा, आमच्या गावाने जात सोडली. किती थेट आणि किती पॉवरफुल आहे हे वाक्य. खरं तर ह्याच एका वाक्यावर आपल्या आजचं हे सगळं विश्लेषण उभं आहे. विचार करा, एका पूर्ण गावाने जाहीर केलंय की आता आमची जात नाही. तर हे गाव आहे तरी कोणतं? हे गाव आहे अहमदनगर जिल्ह्यातलं सौंदाळा. आणि इथल्या लोकांनी मिळून अधिकृतपणे एकमताने एक ठराव पास केलाय. पण मग जातीमुक्त गाव म्हणजे नक्की काय? बघा, ही काही नुसती मनातली भावना नाहीये. हा एक प्रॉपर, अधिकृत आणि सगळ्यांवर बंधनकारक असा निर्णय आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा की पूर्ण गावाने ठरवलंय की जातीयतेचं कुठलंही रूप, काहीही आता गावात चालणार नाही. त्याला मुळापासूनच नाकारलंय. चला, मग आता या ठरावाच्या आत डोकावून बघूया. म्हणजे या सौंदाळा गावातल्या लोकांनी नेमके काय नियम ठरवलेत ते पाहूया. तर त्यांच्या या नवीन सामाजिक व्यवस्थेचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिलं म्हणजे सामाजिक ओळखच नव्याने तयार करायची. दुसरं, प्रत्येकाला पूर्ण समानतेची हमी द्यायची. आणि तिसरं, सामाजिक न्यायाची अंमलबजावणी करायची. म्हणजे बघा, ही एक व्यवस्थित आखलेली योजना आहे. आणि यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल कोणता असेल तर तो वैचारिक आहे. त्यांनी एक नवा मंत्रच स्वीकारलाय, माझी जात मानव. म्हणजे काय? तर लोकांनी आपली जाती ओळख बाजूला ठेवलीय आणि आता माणुसकी हीच आपली एकमेव ओळख आहे असं ठरवलंय. आणि याची सुरुवात कुठून केलीये बघा, थेट कुटुंबापासून. या ठरावातला पहिला नियम आहे आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचा. म्हणजे सामाजिक अडथळे एकदम मुळापासून तोडायची तयारी आहे. आधी काय व्हायचं, जात, धर्म, वंश यावरून भेदभाव. पण आता नवा ठराव काय म्हणतो? तो म्हणतो की यापैकी कुठल्याही कारणावरून शून्य भेदभाव सहन केला जाईल. म्हणजे बिलकुल नाही. फरक अगदी स्पष्ट आहे. बरं, हे तर झाले मोठे मोठे विचार. पण रोजच्या जगण्यात, दैनंदिन जीवनात हे नियम कसे लागू होणार आहेत? चला ते बघूया. हे नियम अगदी स्पष्ट सांगतायत की गावातल्या प्रत्येक माणसाला सगळीकडे समान प्रवेशाची हमी आहे. कुठे कुठे? तर मंदिरांमध्ये, पाणीपुरवठ्याच्या ठिकाणी, शाळांमध्ये, स्मशानभूमीत. एवढंच नाही तर ग्रामपंचायत कार्यालयात, सरकारी योजनांमध्ये, सण उत्सवांमध्ये. म्हणजे गावातली अशी कुठलीही सार्वजनिक जागा किंवा सेवा नाही जिथे कुणालाही अडवलं जाईल. आणि ही बंदी फक्त वागण्यापुरती नाहीये बरं का, ती बोलण्यावर आणि लिहिण्यावर पण आहे. भेदभावपूर्ण भाषा वापरायला सुद्धा बंदी आहे. अगदी सोशल मीडियावर सुद्धा जर कोणी जातीय द्वेष पसरवणारे मेसेज टाकले तर त्यावरही कडक बंदी आहे. याचाच अर्थ हे नियम फक्त कागदावरचे नाहीत, ठरावात स्पष्ट लिहिलंय, तात्काळ कारवाई केली जाईल. म्हणजे जर कोणी हे नियम मोडले तर ग्रामपंचायतीला लगेचच कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत. हा जो सौंदाळाचा नवा सामाजिक करार आहे ना, तो आपण थोडक्यात असा समजू शकतो. सामाजिक जीवनात काय केलं तर आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिलं. परिणाम, पारंपरिक पद्धतींना छेद बसला. सार्वजनिक जागांचं काय? तर सगळी ठिकाणं सगळ्यांसाठी खुली केली. परिणाम, वेगळेपणा आणि अस्पृश्यता संपली. आणि न्यायाचं काय? तर ग्रामपंचायत स्वतः या नियमांची अंमलबजावणी करणार. म्हणजे समाज स्वतःच स्वतःला जबाबदार धरणारे. किती मोठा बदल आहे बघा हा. मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? ही जे एका गावात घडले ते बदलाचा एक नवा आराखडा ठरू शकतं का? चला, यावर थोडा विचार करूया. विचार करा, ही एवढी मोठी चळवळ सुरू झाली आहे फक्त एका गावाच्या निर्णयामुळे. फक्त एक गाव. मग प्रश्न हा उरतो की एका गावाच्या निर्णयाने खरंच काही फरक पडू शकतो का? आणि ह्याचं उत्तर सौंदाळा गावाने दिलंय. हे तळागाळातून होणाऱ्या बदलाचं एक जबरदस्त उदाहरण आहे. हे सिद्ध करतं की हो, एक समाज एकत्र आला तर स्वतःचं भविष्य पुन्हा लिहू शकतो. आणि हा विचार आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातो. जेव्हा लोक स्वतःचे नियम स्वतःच लिहिण्याचा निर्णय घेतात, तेव्हा काय घडतं? तेव्हा होणाऱ्या बदलाची ताकद किती मोठी असू शकते याचा विचार करा.